ब्रेकनंतर 0 आवरमध्ये आपलं स्वागत आणि आता दिवसाभरातली दुसरी सर्वात मोठी बातमी। आज विधान परिषदेच्या 9 आमदारांना निरोप देण्यात आला। 13 मेला महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 आमदारांचा कार्यकाळ पूर्ण होतोय आणि त्यात माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाही समावेश आहे। त्यांच्याशिवाय उपसभापती नीलम गोऱ्हे, पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, काँग्रेसचे राजेश राठोड, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांचा समावेश आहे। त्यांच्या निरोपाची भाषणं त्यानंतरचं फोटो सेशनही चांगलंच चर्चेत राहिलं। तरी भाषणं फारच इंटरेस्टिंग आहे, ती बघायचीच आहेत, पण त्यानंतर घडलेली एक महत्त्वाची घडामोड आता आपण बघूया। उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये देवेंद्र फडणवीसांची भेट आजच्या त्यांच्या संपूर्ण जे सेशन झालं सभागृहामध्ये त्यानंतर ही भेट घेतल्याचं कळतंय आणि भेटीच्या वेळी आदित्य ठाकरेही उपस्थित असल्याचं कळतंय। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात 10 मिनिटं बंद दाराआड चर्चा झाली। आजच शेवटचा दिवस होता उद्धव ठाकरे यांच्या कार्यकालाचा विधान परिषदेतल्या। याच अनुषंगाने झालेल्या भेटीबद्दल आणखीन माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्याला माहिती देणार आहेत। वेदांत, नक्की या भेटीबद्दल काय माहिती आहे? पूर्वी ज्या प्रकारे आपण बघितलं मागील 2 तासापासून निरोपाची भाषणं सुरू आहेत, मग ज्या प्रकारे आपण बघितलं 9 विधान परिषदेचे आमदार यांचा निरोप समारंभ होणार आहे आणि ज्यामध्ये सुरुवातीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाषण केलं, मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मग उद्धव ठाकरे, त्यानंतर शशिकांत शिंदे आणि अजूनही भाषण सुरू आहेत। म्हणजे नीलम गोऱ्हेंचं शेवटचं भाषण आहे आणि त्यानंतर फोटो सेशन इथे होणार आहे। आणि याच भाषणादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बाहेर पडले, त्यानंतर त्यांच्या दालनामध्ये गेले आणि त्यानंतर उद्धव ठाकरे हे आपल्या आमदारांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी गेले। त्यांनी खरं तर सभागृहात सांगितलं होतं की मी हे भाषण झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे आणि त्यानंतर त्यांनी भेट घेतली। आता यामध्ये काही आमदार उद्धव ठाकरे यांच्या सोबत होते, मात्र जी माहिती आपल्याला कळतीये त्यामध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एक 10 मिनिटं बंद दाराआड चर्चा केल्याचं कळतंय। आता यामध्ये नेमकी काय चर्चा झाली, कारण निरोप समारंभाची जी भाषणं होती त्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बरंच काही आज बोलले। त्यानंतर आपण बघितलं तर उद्धव ठाकरे सुद्धा देवेंद्र फडणवीसांबद्दल बोलले आणि त्यानंतर ही झालेली भेट आहे। जेव्हा 3 नेते यामध्ये भेटलेले आहेत त्यामुळे अर्थातच राजकीय चर्चा झालेली असणार आणि ज्या प्रकारे आपण बघितली संपूर्ण भाषणं जर बघितली तर आतापर्यंत ज्या काही राजकीय उलथापालथ झाल्या किंवा मग आतापर्यंत 6 वर्षामध्ये उद्धव ठाकरेंनी जे काही काम केलं या सगळ्या संदर्भात त्या भाषणामध्ये उल्लेख झाले आणि त्यानंतर ही भेट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। थोड्याच वेळात फोटो सेशन होईल आणि फोटो सेशन मध्ये सुद्धा आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्कीच वेदांत या फोटो सेशनकडे लक्ष असणार आहे, कारण फोटो सेशन